अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांना नव्या कोऱ्या गाड्या देण्यात येणार आहेत। जिल्हाध्यक्षांसाठी नव्या 40 गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत। सर्व जिल्हाध्यक्षांना नव्या गाड्या मिळणार आहेत। मुंबईतील पक्ष कार्यालयाबाहेर गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह घेतली जाणार आहे। यावरून शरद पवार गटानं टीका केलेली आहे। परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1 असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडियावरून दिली। एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत राज्यात 65,502 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली। कर्नाटक, दिल्ली आणि गुजरातपेक्षा झालेल्या एकत्रित निवडणुकीपेक्षा महाराष्ट्रात जास्त एफडीआय आल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। राज्याच्या मुख्य सचिवपदी नितीन करेर यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सध्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक या महिनाअखेर निवृत्त होणार आहेत। त्यांच्या जागी करेर यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। करेर 1988च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। ते सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत। राष्ट्रवादी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे। आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर CBD पोलिसांनी आरोपीला अटक केली। राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीनं या तरुणाविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विकास निधी मिळत नसल्याचा भाजप आणि शिंदे गटाचा आरोप आहे। भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अजित पवारांची तक्रार केली। तब्बल 800 कोटींचा विकास निधी अजित पवारांनी मंजूर केलाय। हा निधी तात्काळ रद्द करावा, अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा देण्यात आलाय। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्यानं शेतकऱ्यांना कांद्याला कवडीमोल दर मिळतोय। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या कासारी गावात मोदी सरकारच्या निर्यात बंदी धोरणाचा जाहीर निषेध करणारा डिजिटल फलक लावण्यात आलाय। त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आलाय।